आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे बिन जीवा सुख नोहे. सगळ्यांनी 5 मिनिटं एकदम शांत बसायचं. बाहेरून आत प्रवेश करायचा. जरी आपण आत प्रवेश करणार असलो, त्या आत प्रवेश करण्यामध्ये सुद्धा त्यागाची भूमिका असायला हवी. त्यागाची भूमिका याचा अर्थ काही सोडायला हवं. ज्यावेळी आम्ही दृश्याचा त्याग करू, त्याच वेळी अदृश्याचा विचार करू. अदृश्यापर्यंत पोहोचू किंवा अदृश्य बघू असं मी नाही म्हणणार. दृश्याचा त्याग करू, त्यावेळी अदृश्याचा विचार करूया. आणि मग अदृश्याचा विचार करायचा असेल तर दृश्यामध्ये राहून अदृश्याचा विचार करता येणार नाही. आणि म्हणून दृश्याचा त्याग केला पाहिजे. दृश्याचा त्याग करायचा असेल तर बाहेर राहून चालणार नाही. अदृश्याचा विचार करायचा असेल तर आपल्याला जिथे अदृश्याचा वास आहे, जिथे अदृश्याचा निवास आहे, तिथे आपल्याला पोहोचायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आत प्रवेश केला पाहिजे. साधा आपण जर विचार केला तर आपण ज्यावेळी घर सोडू त्यावेळी रस्त्यावरती येऊ. म्हणजे आपण घराचा त्याग केला तरच रस्त्यावरती येणार आहोत. रस्त्याचा त्याग केल्यानंतर आपण मंदिरापर्यंत जाऊन पोचणार. मंदिराच्या एक एक पायरीचा त्याग करत आपण पुढे जाऊ तसं गाभाऱ्यापर्यंत जाणार. आणि गाभाऱ्याच्या उंबऱ्याचा त्याग करून ज्यावेळी आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार त्यावेळी मूर्तीच्या ठिकाणी जाणार. जर आपल्याला बाह्यविश्वामध्ये आपण बांधलेल्या घराचा, आपण बांधलेल्या रस्त्याचा, आपण बांधलेल्या मंदिराच्या पायऱ्यांचा, गाभाऱ्याच्या उंबऱ्याचा, हे सगळी आपली रचना आहे. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा चौथऱ्यावरती जो उभा असेल, बसलेला असेल, झोपलेला असेल, कसाही असेल, त्याची सुद्धा रचना आपलीच आहे. मग तो राम असेल, कृष्ण असेल, मारुती असेल, कोणीही असेल की ज्याला आम्ही ईश्वराचं नाव देऊन प्राणप्रतिष्ठा करून ज्याला आम्हीच त्या जागेवर बसवलेलं असतं, ज्याला आम्ही त्या जागेवर बसवलेलं असतं, त्याच्यापर्यंत जाण्यासाठी जर इतका त्याग करावा लागत असेल तर प्रत्यक्ष अदृश्य असणाऱ्या अद्वैताच्या परमात्म्याजवळ जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? करायचं काहीच नाही. कारण करण्यासारखं जे काही आहे ते सगळं बाहेर आहे. प्रत्यक्ष करण्यासारखं काहीच नाही आहे. आणि आपण जर करायला गेलोच तर तिथे विषय असेल, आणि जिथे विषय असेल तिथे द्वैत असेल, आणि जिथे द्वैत असेल तिथे शांतता नसेल. मग आपण अद्वैताच्या ठिकाणी पोचणार कसं?
तर अद्वैताच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असेल तर काहीही न करणे हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला अदृश्याच्या ठिकाणी प्रवेश करायला पाहिजे. आणि ते जे अदृश्य आहे, ते अद्वैत आहे, ते बाह्य विश्वामध्ये नाही आहे, ते आपल्याच आतमध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जो आपलाच आहे त्यालाने आपलं कसं करायचं? एक 25 एकर शेती आमच्या नावावरती आहे, ती आमची 25 एकर आमच्या नावावरची शेती आमच्या नावावर करायची, असं कसं शक्य आहे? पण नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. महाराज म्हणतात की ते तत्व आपल्यामध्ये आहे, ते आपल्यामध्ये आहे, आपलंच आहे, परंतु त्याला आपण ओळखत नाही आहे. किंवा असं म्हणू की त्याला सोडून आम्ही सगळ्याला ओळखतो. त्याला ओळखायचं असेल तर काही त्याग करायला पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. मग असा तो देव कोणता आहे? बरं, निव्वळ हे सगळं आपण ऐकल्यानंतर काम होईल असं पण नाही बरं काय. प्रवचन ऐकल्याने आपलं काम होईल असं नाही. आपल्याला ते करायला पाहिजे. म्हणजे आचार्याने जरी जेवण केलं आणि तो जेवला नाही तर त्याचं पोट भरत नाही. जो स्वयंपाक करतो त्याच्याबद्दल सांगतो मी. जरी आचार्याने जेवण केलं तर त्याला सुद्धा जेवावं लागतं, त्याच वेळी त्याचं पोट भरतं. तसं आपण फक्त ऐकून नाही चालणार. आपल्याला तशी तहान लागायला हवी, तशी भूक लागायला हवी. आणि मग तशी भूक लागल्यानंतरच ज्याने आपुला तो एक देव करुणी घ्यावा, याच्या अगोदर आपुला तो एक देव ज्यांनी केला त्यांनी आपल्याला सांगितले, बाबा रे आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याने आपल्याला पत्ता सांगितला आहे. तो देव कुठे आहे त्याचा पत्ता सांगितला आहे. पण त्याने तो पत्ता सांगितला, सगळ्या संतांनी सांगितला तो पत्ता. ज्ञानेश्वर माऊलीने पण पत्ता सांगितला, पण त्यांनी एक पत्ता सांगितला आणि आम्ही वेगळ्याच पत्त्यावरती जातोय. अगदी रूपाचा अभंग आहे बघा, त्या अभंगामध्ये माऊलीनं पत्ता सांगितलाय, परंतु त्यांनी जो खरा पत्ता सांगितला त्या पत्त्यावर आमचा प्रवास चालू नाही आहे. माऊलीनं सांगितलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा. मग इथे माऊलीने दोन व्याकरणांचा कसा का उपयोग केला? तो पण आणि हा पण. माऊलीने बोट केलं तो हा. एक बोट आपल्याकडे आहे आणि एक बोट पंढरीकडे आहे. आम्ही हा बघितला नाही, तोच तेवढा निर्देश बघितला आणि आम्ही पंढरीच्या वारीला जाऊ लागलो. मला वाटते पांडुरंगाला सुद्धा असं वाटत असेल की ही मंडळी 18 दिवस चालत येतात, कोण 21 दिवस चालत येतात, एवढी पायपीट एकी असते, आनंद असतो, सोहळा असतो, सगळं खरं आहे. परंतु पांडुरंगानेच मला प्रश्न विचारला, अरे श्याम, हे 18 दिवस चालत येतात आणि बरं इथं आल्यानंतर 24 तास दर्शन रांगेत उभे राहतात आणि माझ्या जवळ आल्यानंतर डोळे मिटतात तोपर्यंत त्याला बडवे ढकलतात तरी बाजूला करतात. असं कसं काय हे? मग मी म्हणलं की पांडुरंगा, मग आम्ही काय करायला हवं असं तुला वाटतंय?
त्यावेळी पांडुरंग काय म्हटलं माहिती आहे का, हे 18 दिवस चालत येण्यापेक्षा डायरेक्ट एसटीने 18 दिवस पंढरपूरमध्ये जायचं आणि पंढरपूरमध्ये जाऊन दररोज चंद्रभागेचं स्नान करायचं, एखादं झाड बघायचं आणि 3-3 तास ध्यानाला बसायचं. बस. आणि असं फक्त एकाच वारीपुरतं केलं तर पुन्हा अनेक जन्म यावं लागणार नाही. संतांनी आपल्याला सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा. पंढरीच्या वारीविषयी असेल, देवाला जाण्याविषयी असेल, मंदिरात जाण्याविषयी असेल, हे सगळं असेल जरी खरं असलं तर मग तुकाराम महाराजांना असं म्हणायची काय आवश्यकता आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. मग आपुला तो एक देव करून घ्यावा असं सांगायचं कारणच काय असेल तर संतांनी त्या भगवंताला, त्या परमेश्वराला आपला केला, ते त्या आनंदामध्ये रमले. जर म्हणजे मला तरी असं वाटतं, तुकाराम महाराज किती वेळ पंढरपूरला गेले असतील, मला असं वाटत ते खूप कमी वेळेला गेले असतील. नाहीतर असे म्हणले नसते, निरोप माझा जाऊन सांगा कधी भेटशी पांडुरंगा. असं जर असतं तर ते पंढरपूरला मुक्काम केलं असतं तरी चाललं असतं ना. कारण संसार होता तो नावालाच संसार होता, वैराग्य होतं, ते प्रखर वैराग्य होतं. तर त्याच्यामध्ये पहिला विचार जर करायचा असेल तर पहिला स्वतःचा विचार करायला हवा. स्वतःचा विचार करत असताना आपल्या जीवनाचा विचार करायला हवा. जीवनाचा विचार करत असताना जीवाचा विचार करायला हवा. जीवाचा विचार करत असताना जीवाला जो देह मिळालेला आहे त्या देहाचा विचार करायला हवा. देहाचा विचार करत असताना आपल्याला माणसाचा देह मिळाला याच्यावरती विचार करायला हवा. आणि माणसाचा देह मिळाल्यानंतर आपण माणसासारखं राहतो का याचा विचार करायला हवा. माणसाचं आद्य कर्तव्य असं आहे की माणूस धर्म, आणि तो माणूस धर्मच असा आहे की ईश्वर चिंतन. बाबांनो, असं नाही आहे की प्रपंच सोडा, संसार सोडा आणि सगळं सोडून तुम्ही ध्यानच करत बसा. नाही लागायचं ध्यान. पण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 एवढ्या वेळात जरी शेताकडे जात असला तर कमीत कमी त्याच्यासाठी 6 मिनिट तरी द्यावीत. शांत बसावं, थोडंसं आपल्यामध्ये बघावं, थोडासा आपला विचार करावा, आपल्या जीवनाचा विचार करावा. आपण जे करतो त्याच्यामधलं आपल्यासाठी किती आहे. भगवंतानं आपल्याला जीवन दिलं, हे जीवन माझ्या किती उपयोगी पडत आहे याचा पण थोडा विचार करायला हवा. आणि हा विचार होत असेल तरच आपण हा विचार करू की आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जेवा सुख नोहे. कारण तो परमात्मा, तो आत्मा आपल्याच आतमध्ये आहे. जो आपला आहे त्यालाच आपला करायचा आहे. जो सदैव प्राप्त आहे त्यालाच प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी काही करायचं नाही आहे, फक्त शांत बसायचं आहे. दुसरं काहीच करायचं नाही आहे. कारण तेणे विण जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय आपल्याला शांतता प्राप्त होणार नाही. संतांनी सुद्धा हे केलं. तुकाराम महाराजांना भंडाराच्या डोंगरावरती जाऊन बसायची काय गरज होती. जनसामान्य
माणसं दररोज भेटायला येत असताना, प्रत्येक माणूस महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असताना ह्या सगळ्याचा त्याग करून भंडाऱ्याच्या डोंगरावरती निर्जन ठिकाणी जाऊन बसण्यामध्ये काय आनंद होता? त्याने हे जाणलं होतं, एरथी माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. ह्या नमस्काराचा, ह्या चमत्काराचा, ह्या जनमानसांचा, ह्या बाह्य विश्वाचा, ह्या बाह्य जगाचा, ह्या बाह्य व्यवहाराचा आपल्याला काहीही उपयोग नाही आहे. हा सगळा पसारा आहे, हा सगळा प्रपंच आहे, हे सगळं गाभारा आहे. सगळं हे सगळं आपल्याला गुंतवून ठेवणार आहे. हे आपल्याला आपल्यापासून दूर ठेवणार आहे. हे सगळं आपल्यापासून आपल्याला लांब 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 घेऊन जाणार आहे. तेव्हा या लौकिकापासून आपण जर बाजूला झालो नाही तर अलौकिकाची भेट कधीही होणार नाही. आणि ते अलौकिक म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा. बरं, ते केल्याशिवाय पण होत नाही. कारण माऊली ठिकाणी म्हणते, विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. आपण दोन माणसांनी जर ध्यानाला बसायचं ठरवलं, किती वाजता बसायचं? आज ध्यानाला 9 वाजता बसायचं. दोघांनी ठरवलं तर 9:30 वाजलेलं कळायचं नाही. बसल्यानंतर तुझं ध्यान लागलं का रे, माझं ध्यान लागलं का रे, याच्यामध्ये 9:45 वाजलेलं करायचं नाही. आणि आता काय लागत नाही म्हणून 10 वाजता असं होतं. म्हणून चिंतन ध्यान हे एकट्याच आहे. ध्यान हा विषय जर आपण घेतला तर आपुला तो एक देव करून घ्यावा, हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला ध्यानाची आवश्यकता आहे. ध्यानाची आवश्यकता आहे ती दोघा तिघांनी मिळून करण्याची नाही आहे. जरी आपण सगळे ग्रुपमध्ये आता असलो तर प्रत्येकानं स्वतंत्र व्हायचं आहे. मी आश्रमामध्ये एकटाच आहे, मी आश्रमामध्ये एकटीच आहे असं समजून ध्यानाला बसायला पाहिजे. नाहीतर सगळेजण मिळून एकाला आपलं करूया असं होईल. सगळेजणच आपण जर जाळे टाकायला गेलो तर कोणाच्या जाळ्यात तो सापडायचा नाही. प्रत्येकाने आपला विषय आपण, आणि याच्यासाठीच तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावरती गेले. आपुला तो देव, आपुला तो एक देव करून घ्यावा एवढ्यासाठी. कारण बाह्य दिसणारं जग आहे, हे जग तुम्ही या जगाला कितीही चांगलं समजा, कितीही आपलं समजा, नाही. पाळलेला वाघ एकदा शिकार करणार एवढं लक्षात ठेवा. मग त्याला तुम्ही किती खाऊ घाला, काही करा, काही करा, काही करा, एरती माईकी दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. हे विषयांचा विसर पडे. आपल्याला ध्यानाला बसल्यानंतर, चिंतनाला बसल्यानंतर, शांत एकाग्र बसल्यानंतर सगळे विषय बाजूला झाले पाहिजेत. सगळं आपल्याला विसरता आलं पाहिजे. पण पैलवान आहे आणि तो डाएट जत्रेमध्ये कुस्ती घालायला गेला तर ते मात्र शक्य नाही. आपल्याला दररोज तालमीत जायला पाहिजे, दररोज त्या लाल मातीमध्ये लोळलं पाहिजे, तरच तो मैदानातली कुस्ती मारू शकतो. नाहीतर आपण डायरेक्ट मैदानात नाही शक्य. त्याच्यासाठी
चिंतन, ध्यान किंवा आत्मचिंतन, स्वरूप चिंतन हे करण्यासाठी दररोज बसलं पाहिजे. दररोज बसता बसता, हे पण माऊलीने सांगितले. माऊलीने काय सांगितले? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आणि किती मोठं वरदान दिलंय आपल्याला, मोठं, किती मोठं वरदान दिलंय. तेणे मुक्तिचारी साधी येल्या. एक क्षणभर तुम्ही देवाच्या दारामध्ये उभं राहा, त्याच्यामुळे तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील म्हणून सांगितलंय. पण माऊलीनं मात्र किल्ली करून ठेवली आहे. कुठली किल्ली करून ठेवली? पहाटे 5 वाजता सांगितलं नाही, दुपारी 12 वाजता सांगितलं नाही, संध्याकाळी 6 वाजता सांगितलं नाही, तो क्षण मात्र सांगितला नाही. आणि तो क्षण कोणता हे न सांगितल्या कारणाने जे अखंड ध्यान करतात त्यांच्यासाठी तो क्षण कधी आला आणि कधी गेला हे मात्र कळत नाही. आणि असं ज्यांचं आहे त्यांच्यासाठी तुकाराम महाराज सांगतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा. म्हणजे ध्यान, आता मी सांगितलं की ध्यान करायला पाहिजे, दररोज बसायला पाहिजे नाही. ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. आणि ह्या पायऱ्या सोडून आपल्याला पुढे 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 गेलं पाहिजे. कारण ध्यान हा करणे विषय नाही आहे, ध्यान हा जगणे विषय आहे. ध्यान हा जगणे विषय आहे. आणि कमीत कमी 3 तासाला एकदा बसावं असं मला वाटतंय. 3 तासाचं जर नियोजन केलं तर ध्यानाला बसायच्या अगोदर 1 तास आपण ध्यानाला बसणार, तर ध्यानाचं चिंतन असावं. ध्यानाला बसायच्या अगोदर 1 तास ध्यानाचं चिंतन असावं. आणि ते चिंतन करत करत पुढे 1 तास ध्यानाला बसावं. आणि ध्यानातून उठल्यानंतर केलेल्या ध्यानाचं 1 तास ध्यान करावं. आणि असे 3 तास झाल्यानंतर पुन्हा आणि पुढच्या 3 तासाची सुरुवात व्हावी. याला आपण अखंड म्हणतो. आणि जो अशा प्रकारे करेल त्याच्यासाठी ध्यान करायची आवश्यकता नाही आहे. ध्यान हा करणे विषय नसून ध्यान हा जगणे विषय आहे. आणि असं ज्यावेळी होतं, बरं असं नाही की आपण ध्यान जगत नाही, ध्यान जगत नाही असा विषय नाही आहे. मी आता महिलांना विचारतो, भात शिजवत असताना मिठाऐवजी गुळ कोण कोण घालतं? कोण घालतं? सांगा की नाही म्हणून. मग म्हणजे तुमचं ध्यान असतंय ना. हां, आमटी करत असताना चटणीऐवजी साखर, असं होत नाही. म्हणजे तुम्ही ध्यानामध्ये, आपण सगळेच ध्यानामध्ये असतो, पण ते व्यावहारिक ध्यान आहे. त्या ध्यानाला फक्त वळवायचं आहे. ध्यान तर आपलं चालूच आहे. रस्त्याने चालायला लागलो, चालत असताना किती जण पडतात? विशेष कोण पडतच नाही. म्हणजे ध्यान असल्याशिवाय होत नाही. पण हे सगळं बाह्यांगी आहे. फरक एवढाच आहे, फक्त त्याला वळवायचं आहे. हे जे बाहेरचं आहे त्याला फक्त आत वळवायचं आहे. आणि हे झाल्यानंतर मग होतं की आपुला तो एक देव करुणी घ्यावा. किंवा असं म्हणा, आपण जेवायला लागलो, एकदा जेवत असताना ठसका किती वेळ लागतो? शक्यता कमीच आहे. 10 वेळ जेवल्यानंतर एखादी वेळ ठसका लागत असेल. ध्यानाचाच विषय आहे. आपलं जिथं अजिबात काही चुकत नाही ते तो सगळा विषय आहे तो ध्यानाचाच आहे. म्हणून पूर्वीचे लोक, म्हणजे आमचे आजोबा पंजोबा म्हणायचे, हे कुठं ध्यान आहे, ध्यान देऊन कर. हा बोलीभाषेमधला शब्द होता ध्यान. हा
म्हणजेच पूर्वज आपले हे ध्यानामध्ये जगत होते, ध्यान जगत होते, तेच आपल्याला पुन्हा करायचं आहे. आणि मग असं करता करता बाह्य जगातून अंतर्जगतामध्ये प्रवेश करायला पाहिजे. अंतर्जगतामध्ये प्रवेश करत असताना बाह्य जगाची जाणीव करून घेतली पाहिजे. बाह्य जगाची जाणीव करून घेत असताना, बाह्य जगामध्ये जगत असताना आपल्या उपयोगी किती आहे याचा विचार करून बाह्य जगतामध्ये जगलं पाहिजे. आपण जितका पैसा मिळवतो तितका आपल्याला लागतो का त्याचा विचार करून जगलं पाहिजे. आपल्याला ती एकदा सवय झाली आणि आपण समजा जगातले 9 नंबरचे श्रीमंत जरी झालो तरी पण दुःखी असू, कारण आपल्या पुढचे 8 आहेत म्हणून. म्हणून बाह्य जगताचा विचार करून आपण जर जीवन जगलो तर आपण नक्कीच हा विचार करू की आपुला तो एक देव करून घ्यावा. बाह्य जगतामध्ये मिळवण्यासारखं असं काहीही नाही आहे. आज एखाद्याने आज आपल्याला 500 रुपयाची नोट दिली, किती वेळ टिकते आपल्याकडे? ती हातात घेतल्या गेल्या दुसऱ्याला तो सुट्टे आहेत काय? हे बाह्य जगत असं आहे. तरी पण आपल्याला त्याचा मोह होतो, तरी आपण त्याच्या मोहात पडतो, प्रमाणापेक्षा जास्त मिळवण्याच्या नादी लागतो. याला आपण मोह म्हणतो. आणि हा मोह म्हणजेच एरती माई की दुःखाची जनिती. हे आपल्याला उपयोगी पडणारं नाही आहे. फक्त एकच. आणि मग या सगळ्याची आपल्याला जाणीव करून घ्यायची असेल, जाणीव व्हावी अशी इच्छा असेल तर मात्र कुणाला तरी शरण जाणं गरजेचं आहे. एक राजा जनकाला आत्मप्राप्ती करून घ्यायची होती. म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा अशी जनक राजाची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी आपल्या राज्यामधल्या विद्वानांची सभा भरवली. सगळे विद्वान होते त्याच्यामध्ये. ज्ञानाची चर्चा चालू होती. भगवंत असा, परमेश्वर असा, परमात्मा असा, असं केल्यानं असं होतंय, तसं केल्यानं तसं होतंय, जोरजोरात चर्चा चालू होत्या. जनक राजा सिंहासनावरती बसले होते. विद्वानांची सभा भरली होती. प्रत्येकजण आपल्या आपल्या आसनावरती बसले होते. प्रत्येकजण आपली आपली पाजळत होते. काय बुद्धी म्हणूया, अक्कल म्हणलं तर जरासं वाईट दिसतंय. हां, प्रत्येकजण पाजळत होते. आणि एवढ्यामध्ये त्या सभागृहाच्या दरवाजामध्ये अष्टावक्र जाऊन उभे राहिले. आपुला तो एक देव करून घ्यावा, ह्याला सोडायचं नाही आहे बरं काय. जर कुठे मार्ग बाजूला झाला तर लगेच वळवायचं त्याला. त्या सभागृहाच्या दरवाजामध्ये अष्टावक्र जाऊन उभा राहिले. अष्टावक्र म्हणजे काय? 8 ठिकाणी वाकलेला. आणि अष्टावक्र तिथे जाऊन उभा राहिल्यानंतर ते जेवढे म्हणून पंडित जमा झालेले का नाही, त्या सगळ्या पंडितांची नजर अष्टावक्रांच्यावरती पडली आणि त्यांची चर्चा थांबली. आणि जे जे पंडित ते खा 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 करून हसायला लागले ते थांबायलाच तयार नाही. जनक राजा सिंहासनावरती जमलेले सगळे विद्वान थोड्या वेळाने ते हसायचे थांबले. आणि अष्टावक्रांनी जनक राजाला म्हणले की महाराज, चांभारांची सभा कशासाठी भरवलेली आहे ते? जनक राजा म्हणला, चांभारांची काय विद्वानांची सभा भरवली? मी हे सगळे विद्वान आहेत? नाही 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 म्हणला, हे सगळे चांभार आहेत. जनक राजा म्हटला, कसं काय? बरं, अष्टावक्र कोण काय 70-80 वर्षाचे ऋषी असं नाही, 12 वर्षाचा मुलगा. आणि त्या सभेमध्ये अष्टावक्रांचे वडील पण होते.
हा म्हणाला, ही चांभारांची सभा कशासाठी भरवली? जनक राजा म्हणले, असं काय म्हणता? हां, म्हणजे माझ्या वरच्या कातडीला बघून हे सगळे हसायला लागलेत आणि तुला असं वाटतंय की यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त होईल असं? एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी, यांच्याकडून तुला काही प्राप्त होणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याला जर तुला प्राप्त करून घ्यायचं असेल तर चल माझ्याबरोबर. असा आत्मविश्वासानं सांगणारा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये पाहिजे. ग्रंथ आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून देणार नाहीत, मग तो कोणताही असो. कोणत्याही ग्रंथामध्ये भगवंताच्या प्राप्तीविषयी काहीही सांगितलेलं नाही. प्रत्येक ग्रंथामध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या जरी 9032 ओव्या असतील तर पांडुरंग किंवा विठ्ठलाचा कुठेही उच्चार झालेला नाही. ज्ञानेश्वरी जरी असली तर ती भगवद्गीतेवरती टीका आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या विज्ञानाने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. मग भगवद्गीता असो, ज्ञानेश्वरी असो, दासबोध असो, काहीही असो, याच्यामध्ये तत्वज्ञान मिळेल आपल्याला, परमात्मा मिळणार नाही. ग्रंथ वाचून नाही मिळणार, संत वाचून मिळेल. आपुला तो एक देव करून घ्यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर ग्रंथ न वाचता संत वाचाल तरच शक्य आहे, अन्यथा नाही. नाही तर 90 अध्यायातली 112वी ओवी बघा पाहिजे उडून खोटा आहे काय, हा सगळा अहंकाराचा विषय आहे. हा सगळा पांडित्याचा विषय आहे, ते परमार्थाचा किंवा परमात्म्याचा विषय नाही आहे. अष्टावक्र म्हणतो, चल माझ्याबरोबर, तुला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. दोघे गेले जंगलामध्ये. अष्टावक्राने आपला घोड्यावरून उतरल्याने जाऊन आसन घातलं. जनक राजा पाठीमागून आला. जनक राजाचा विचार होता काय की एका क्षणामध्ये मला आत्मदर्शन व्हायला पाहिजे. मग झालं. जनक राजा घोड्यावरून उतरणार, एक पाय रिकिबीमध्ये, दुसरा पाय रिकिबीमधून काढला आणि असा घोड्याच्या पाठीवरून असा बाजूला घेणार आणि दुसरा पाय घोड्याच्या पाठीवरती आल्याबरोबर अष्टावक्रांनी सांगितलं, थांब तिथं, आहे तसाच उभा राहा. राजासारखा राजा, एक पाय रिकिबीमध्ये, एक पाय घोड्याच्या पाठीवरती, हा पुढे वाकलेला, आहे तसा उभा राहिला. आणि अष्टावक्रांनी विचारलं, आत्मदर्शन पाहिजे आणि या क्षणाला पाहिजे. अरे तुझ्या योग्यतेचा विचार केलास काय? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विन जीवा सुख नोहे. कधी त्यागाचा विचार केलास काय? फक्त परमात्म्याच्या प्राप्तीचा विचार करतोस, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं याचा कधी विचार केलास का? त्यावेळी जनक राजाच्या डोळ्यातून घळ पाणी आलं आणि मग अष्टावक्रांनी त्याला उतरायला सांगितलं. आणि तिथून पुढे जनक राजाला एकट्याला 7 दिवस आत्मज्ञान चोचवलं आणि मग जनक राजाला आत्मज्ञान झालं. एकदा आपुला तो एक देव करून घ्यावा हे जर सिद्धीला गेलं आणि तो जर आपल्याला प्राप्त झाला, तो जर आपलासा झाला, त्यानं आपल्याला आपलं म्हटलं, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख कधीही केव्हाही त्रास देणार नाही. आनंद हा आनंद असेल, सुख हे सुख असेल, दुःख सुद्धा आनंदाचा सोहळा होऊन जाईल. आणि आपल्या जीवनामध्ये किंवा मानवाच्या जीवनामध्ये बाबांनो, दुःख आनंदाचा सोहळा व्हायला पाहिजे, तरच आपण सुटलो.
असं म्हणाल की मी हे सगळं तुम्हाला वाचून सांगतोय, नाही, हे सगळं मी तुम्हाला भोगून सांगतो आहे. माझ्या माऊलीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये कसा बदलाव होतो, जीवनामध्ये सुख हे सुख असतंच, आनंद हे आनंद असतो, आनंद हा आनंदाचा सोहळा असतो. पण माझ्या जीवनामध्ये दुःखसुद्धा आनंदाचा सोहळा झालेला आहे. आणि तो सोहळा व्हायचा असेल तर एक सद्गुरूंची कृपा आणि आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, असं जर व्हायचं असेल तर जीवनामध्ये आत्मज्ञानी सद्गुरूंची आवश्यकता आहे. ज्याला खरोखरच आपल्या दुःखाचा सोहळा करायचा असेल, दुःखाचा आनंदाचा सोहळा करायचा असेल तर सद्गुरूंना शरण जा. सद्गुरूंच्या हातामध्ये आपला हात द्या. पहिला तो देहासंगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे कसे चोखाळू भला, किंवा तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया ना घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. याचं नाव आहे सद्गुरू. आणि त्याला जाणायचं असेल तर ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. पहिला आपण आपल्याला जाणलं पाहिजे. आपण आपल्याला जाणल्यानंतरच आपण आपुला तो एक देव करून घ्यावा इथे जाऊन पोहोचू शकतो. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय, अरे जनक राजासारखा राजा 12 वर्षाच्या अष्टावक्राला सद्गुरू मानून शरण गेला आणि मग त्याला आत्मप्राप्ती झाली. आपल्याला ग्रंथ वाचून प्राप्त होईल असं वाटतं का तुम्हाला? भ्रम असेल तो भ्रम. ह्या भ्रमातून बाहेर आलं पाहिजे. भ्रमातून बाहेर आलं पाहिजे, आपल्यातून बाहेर आलं पाहिजे, आपल्या विचारांच्या मधून बाहेर आलं पाहिजे, बुद्धीच्या कक्षेतून बाहेर आलं पाहिजे आणि आत प्रवेश केला पाहिजे, तरच हे शक्य आहे. अन्यथा नाही असंच म्हणावं लागेल. जर आपण तिथे प्रवेश केला, तो आपलासा झाला, तर पुढे काय होईल? अविनाश करी आपुलिया ऐसे. जर म्हणजे मी म्हणतो, हां मी विहिरीत बुडलो, बुडल्यानंतर काय होणार? सत्य आहे, रामनाम होणारच. पण बुडल्यानंतर मी वर आलोच नाही, तर काय होणार? त्या पाण्याशी एकरूप होणार. तसं अविनाश करी आपुलिया ऐसे, तो जर एकदाचा आपलासा झाला तर आपण त्याच्यापासून भिन्न होणार आहे असं वाटतं. तो आपल्याला सोडणार आहे असं वाटतं, तो सोडेल असं वाटतं, नाही सोडणार. आपण सुरुवातीला त्याचा हात धरू आणि नंतर त्याच्या कसोटीला उतरल्यानंतर त्यानं जर का एकदा आपला हात धरला तर मात्र बास, आपलं काम झालं. मग तिथे आपुला तो एक देव करून घ्यावा हे सुद्धा शिल्लक राहणार नाही. पुढे प्रश्न येईल, तो अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. माऊलीनं पण सांगितलं की एक तत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. आपण त्याच्याशी एकरूप व्हायला हवं. आपण त्याला आपलं म्हणायला हवं. आपलं जीवन त्याच्या म्हणण्यावर अवलंबून असायला हवं. आपलं जीवन तो म्हणेल तसं असायला हवं. मग आपुला तो एक देव करून घ्यावा ही पायरी आपण सोडून पुढे जातो आणि अविनाश करी आपुलिया ऐसे. तुकाराम महाराज होऊन आज 400 वर्ष झाली.
तरी पण आम्ही तुका म्हणे म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली होऊन 800 वर्ष झाली तरी पण म्हणतो आम्ही ज्ञानदेव म्हणे. म्हणजे हे सगळे अंतर्धान पावलेलं असताना सुद्धा आज या क्षणाला म्हणतो आम्ही तुका म्हणे. यांना गेलं कसं म्हणायचं? तर यांनी केलं अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. सतत मुखामध्ये नाम असलं पाहिजे, चिंतनामध्ये नाम असलं पाहिजे. शक्यतो काम करत असताना सुद्धा आपल्या आतमध्ये आपण असलं पाहिजे. भोजन करत असताना आपण आपल्या आत असलं, आतून बाहेर यायचंच नाही. एकदा का आपण आत राहायला सुरुवात केली की नाही की आपल्याशी कोण बोलायला सुद्धा येणार नाही. तो शामराज तर ते काय रस्त्यानं चाललं तरी कुणाकडे बघत पण नाही, जवळ बसलं तरी कुणाशी बोलत पण नाही. आम्ही बोललो तरी हा पण म्हणत नाही का हू पण म्हणत नाही. कशाला जायचं त्याच्याकडं? मग हा म्हणतो मला तेच पाहिजे. आपण जर बोलायला लागलो तर समाज आपल्याकडे येईल आणि त्यावेळी आपला मुक्काम बाहेर असेल. आपण आत प्रवेश केला पाहिजे, आतल्याशी संधान साधलं पाहिजे, आतल्याशी बोललं पाहिजे, आतल्याशी मैत्री करायला पाहिजे. तो हृदयाच्या देहमंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हृदयाच्या सिंहासनावरती विराजमान आहे आणि त्याचा जर आपण संग धरला तर बास, जगलो काय, मेलो काय, वाचलो काय. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधरी आपण यासे. आपण त्याच्याशी एकदा का एकरूप झालो की बाह्य जगाचा, बाह्य विश्वाचा, बाह्य व्यवहाराचा, बाह्य प्रपंचाचा, संसाराचा कशाचाच काही संबंध राहत नाही. तुम्ही अशा प्रकारे आत जर जीवन जगायला लागला तर तुम्हाला न मागता बायको चहा आणून देईल, विचारेल तुम्ही जेवायला आता येणार आहात की ताट इथंच आणून देऊ. आणि बाह्य विश्वामध्ये जगत असाल आणि चहा मागितलं तर थांबा जरा, सगळ्यांचाच व्हायचा आहे त्यावेळी तुम्हाला देते. अगं भूक लागली आहे, जेवायला थांबा जरा, 2 शिट्टा झाल्यात. आत आपण जगलो तर भगवंत आपली काळजी घेणार आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आत आपण जगायला लागलो तर देह सांभाळणारा भगवंत असतो. जे आपला देह सांभाळत असतील, त्याला हवं त्यावेळी अन्न देत असतील. हे माझं जीवन सांगतोय बरं का तुम्हाला. मी ही कुठली कथा सांगत नाही आहे, मी अनुभव सांगतोय, अनुभव. बाबांनो, आज माझी बायको पण इथं आली आहे, पण बायको म्हणायला लाज वाटते. आई आहे ती. आपली बायको आई व्हायला पाहिजे. जे काही असतील ते अधिकार सगळे सोपवायला पाहिजे. जे काही असेल ते जीवन सोपवायला पाहिजे. तरच आपण अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. बाह्य जगताचा विसर पडल्याशिवाय, दृश्याचा विसर पडल्याशिवाय, दृश्यातून बाहेर आल्याशिवाय आपण आत नाही प्रवेश करू शकणार. आपण अदृश्याचा विचार नाही करू शकणार. पण म्हटल्यानंतर जे जे काही बोललो त्याच्यावरती घागरीनं पाणी ओतल्यासारखं होते. खरा आपण विचार केला तर आपल्याला जगताच येत नाही. खरा विचार, खरा त्यातला शब्द महत्वाचा आहे. आपल्याला जगता येत नाही हेच सत्य आहे. कुठेतरी मीपणा आणि कुठेतरी अहंकार, कुठेतरी अधिकार, कुठेतरी मान, कुठे सन्मान, पद, प्रतिष्ठा, ह्या सगळ्या आपल्याला आड येतात.
आणि ह्या सगळ्या पद प्रतिष्ठा मान सन्मान आपल्यामध्ये जे तुटपुंज सुख आहे की नाही ते सुद्धा हिरावून घेऊन जातात आणि आपण दुःखाला कारण होतो. आणि आपलं जीवन इतर प्राण्यांच्या प्रमाणे होते, मग ते कसं अविनाश होईल? अविनाशी जीवन व्हायचं असेल तर अविनाशाची संगत करायला हवी. अविनाश आपलं जीवन व्हायचं असेल तर ज्यानं अविनाशाला प्राप्त केलं त्याला शरण जाऊन आपलं जीवन जगता आलं पाहिजे, तर आपलं जीवन अविनाशी होईल. संतांनी हेच केलं. आपण संतांचे अभंग वाचतो. माझ्या मते किंवा माझ्या अभ्यासातून जे काही निष्पन्न झालं त्याविषयी आपल्याला सांगायचं जर झालं तर ग्रंथ वाचण्यामध्ये मला रुची नाही. याचा अर्थ उपयोगाचे नाहीत असं नाही. आपण जर अभंग वाचले तर आपलं जीवन नक्कीच अभंग होईल असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण माऊली एका अभंगामध्ये अनुभव झाला प्रपंच बुडाला, अनुभव झाला प्रपंच बुडाला, आपुला आपण देखिला सोहळा घे माये. किती महत्वाचं आहे बघा बाबांनो. 9032 ओवींच्या मध्ये न सापडणारी गोष्ट आहे. अनुभव झाला प्रपंच बुडाला, आपुला आपण देखिला सोहळा घे माये. आपण पाहता आपण मी झालिये, आपणापै विसरलिये नेहटी ओ माये. आपुला म्हणून अवघा अलिंगिला, देखिला अवघेपणे ओ माये. हे कधी आपल्याला होईल? ज्यावेळी आपण अविनाशाची प्राप्ती करून अविनाश तत्व जगणारा सद्गुरूंना शरण जाऊ, त्याच वेळी शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. आपल्याला शरणागती पत्करायला पाहिजे. आपलं जीवन समर्पण करायला हवं. आपलं जीवन त्याला अर्पण करायला हवं. आपलं जीवन त्याच्या विचाराने व्हायला हवं, तरच हे शक्य आहे. माझे सद्गुरू विश्वात्मक गुरुदेव जंगलीदास महाराज, आम्ही एकदा शिर्डीहून येत होतो. मला वाटतं एक 3-4 पौर्णिमा झाल्या असतील. आणि आम्ही आश्रममधून शिर्डीमध्ये आलो. एक 10 किलोमीटरवरती आलो आम्ही. आणि 10 किलोमीटरवरती आल्यानंतर बाबांचा फोन आला. अरे श्याम, कुठं आहे तुम्ही? आश्रम सोडून बाहेर गेला का तुम्ही निघाला का? मी म्हटलं बाबा हो, आम्ही शिर्डीपर्यंत येऊन पोचलोय. मी म्हटलं का हो बाबा? नाही रे, जरा तुम्हाला बघावं असं वाटलं होतं रे. बाबांनो, हा सद्गुरू आहे का नाही, हाच अविनाशी तत्व आहे. हेच आत्मतत्व आहे. हे विश्वतत्व आहे. हे विश्वाचं चैतन्य आहे. ज्याच्या आधाराने विश्व चालतं तो आत्मा म्हणजे सद्गुरू आहे. त्यानं फक्त आपली सोय केली आहे देहधारण करून. दुसरं काहीही नाही त्याच्या पाठीमागे. तो सद्गुरू म्हणजे बाबा एक वेळ कुटीमध्ये बसले होते. कोणी नव्हतं. दुपारचे 12 वाजले होते आणि बाबांचा प्रसाद घेऊन झाला होता. आणि त्यावेळेला मी तिथे गेलो, दर्शन घेतलं. मला बाबाने विचारलं, अरे श्याम, प्रसाद घेतलास का रे? मी म्हटलं बाबा नाही अजून घेतला. हां ठीक आहे, मग असं कर, हा डबा तू खा. मी तो डबा घेतला. किती भाग्य, किती नशीब. आणि कुटीच्या बाहेर येऊन तो उघडला. आता तो प्रसाद घ्यायचा म्हणून विचार करा आणि आपल्या जीवनाशी तुलना करा.
भाजी होती भेंडीची, त्याच्यामध्ये तेल नव्हतं, ना मीठ नव्हतं, ना चटणी नव्हती, फक्त भेंडी उकडलेली होती. चपातीचे चतकोरचे 4 तुकडे होते, त्या चपातीला मीठ नव्हतं. तो एक घास मी तोंडात घातला आणि माझ्या डोळ्यातून घळघळ घळघळ पाणी वाहायला लागलं की हा माझा सद्गुरू आयुष्यभर असं खातो. मग हा परमात्मा नाही तर काय? आमच्या भाजीला थोडं मीठ कम पडलं तर आमचा पारा जातो. कुठं लक्ष आहे काय असं म्हणतो आपण. कधीतरी चूक झाली तर सद्गुरू म्हणजे नेमकं काय आहे? जो विश्वतत्व जगतो, जो आत्मतत्व जगतो, जो अविनाशी तत्व जगतो, तो सद्गुरू आहे. तो विश्वामध्ये आहे पण नाही तत्वाने जगतो, तो सद्गुरू आहे. तो विश्वामध्ये आहे पण नाही तत्वाने, अस्तित्व नाही या तत्वाने जगतो, त्याचं नाव सद्गुरू आहे. जर त्याच्या तत्वाप्रमाणे आम्ही जर जगायला गेलो तर नक्कीच अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना विसे गोविंदाचे. त्याला नुसतं जरी आपण बघितलं तर ते तत्व आपलंसं होणार यात अजिबात शंका नाही, तीळ मात्र शंका नाही. परंतु आपण जगलं पाहिजे, आपण ते तत्व आत्मसात केलं पाहिजे आणि इथे थांबलं पण पाहिजे. पण एक माझा विश्वास असा आहे की आता या क्षणाला माझी माऊली आसनावरती आहे. हा पूर्ण आणि पक्का विश्वास आहे. कारण हे आत्मतत्व कुठं नाही असं नाही आहे. ते जरी तत्व आपल्या देहरूपाने आपल्या ह्या बाहेरच्या चर्मदृष्टीला चर्मचक्षुना दिसत नसेल, बाह्यदृष्टीला दिसत नसेल, तर ते तत्व आज आत्ता या क्षणाला इथे हजर आहे. कारण एक दृष्टांत सांगतो. आम्ही लहान होतो, म्हणजे माझी आणि माऊलीची भेट झाली ती माझ्या वयाच्या 17व्या वर्षी भेट झाली. आणि बाबा कारदग्यामध्ये होते आणि आमच्याकडे एक जुनी जीप होती. ती जीप घेऊन आम्ही बावड्याला प्रचारासाठी गेलो होतो, सत्संगासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर 9 ते 10 सत्संग होता. ग्रामपंचायतीच्या ओट्यावरती सत्संग होता, पुढे ग्राउंड होतं. 8 वाजता आम्ही पोचलो आणि पाऊस धो सुरू झाला. म्हणजे थांबण्याचा मार्ग दिसत नव्हता. मला वाटतंय मी 8:30 वाजता माईक घेतला. माईक वगैरे सगळं जोडून तयार होतं आणि माईकवरून मी 8:30 ते 8:45च्या दरम्यान पुकारलो की बाबांनो, बरोबर 9 वाजता पाऊस पडायचा थांबणार. ही माझ्या जीवनातली सत्य घटना तुम्हाला सांगतोय. बरोबर 9 वाजता पाऊस पडायचा थांबणार. बरोबर 9 ते 10 आपण सत्संग करायचा की त्याच्यानंतर 10 मिनिटामध्ये तुम्ही सगळे घरी गेल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल. तेव्हा सगळ्यांनी सत्संगाला हजर राहावं. बरोबर 9 वाजता पाऊस पडायचा थांबला. सगळी मंडळी सत्संगाला आली. सत्संग झाला आणि 10 वाजता सत्संग झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी जसा पडत होता तसा पुन्हा पडायला सुरुवात झाली. आम्ही साहित्य जीपमध्ये घातलं आणि कारतियामध्ये जाऊन पोचलो. वाजले होते सर्वसाधारण 11 ते 11:15 वाजले होते. तर माझी सद्गुरू माऊली अशी चौकटीला धरून उभी होती. आम्ही जीपमधून उतरलो, साहित्य घेऊन आत जाणार तर हे चौकटी तिथंच उभे वाटच देईनात आत जायला. बाहेर तर पाऊस. शेवटी आम्ही कसं तरी आत गेलो. बाबा आसनावरती बसले आणि मला म्हणाले, इकडे इकडे.
जवळ गेलो आणि मला म्हणाले, त्यावेळचे शब्द आहेत बरं का हे, म्हणजे माझ्या मते 17 वर्ष 55 वर्षाची गोष्ट आहे, 55 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाबा म्हणाले, कशाच्या जोरावर बोललास रे? आता मी काय बोललो हे मलाच माहिती नव्हतं. मला म्हणाले, कशाच्या जोरावर बोललास रे? मी म्हटलं, बाबा काय तुम्ही एवढे चिडलाय का? आम्ही सत्संग करून आलो आहे. माहिती आहे मला म्हणजे सत्संग. कशाच्या जोरावर एवढा बोललास? मी म्हटलं, काय बोललो? बरोबर 9 वाजता पाऊस पडायचा थांबेल, 10 नंतर पुन्हा 15 मिनिटांनी पुन्हा पाऊस पडायला सुरुवात होईल, तेव्हा सगळ्यांनी सत्संगाला यावं. मी बाबांच्या पायावर दंडवतच घातला. मी म्हटलं, बाबा बावडा जवळजवळ 30 ते 35 किलोमीटरवरती. बाबा आमच्या बरोबर नव्हते बरं काय, बाबा आश्रमात होते. मी म्हटलं, बाबा तुम्हाला कळालं कसं? अरे तू असं बोलल्यामुळं त्याला मला किती विनंती करावी लागली थांबण्यासाठी. विनंत्या करून माझंच मूल बोलले, अरे थांब, एवढं त्यांचं कार्य होऊ दे, मी त्याला ताकीद देतो, पुन्हा बोलणार नाही असं करतो, असं म्हणून सांगून त्याला थांबवला. मग मला सांगा, असा तत्वज्ञानी आत्मज्ञानी सद्गुरू जर आपल्या जीवनामध्ये असेल आणि त्यावेळी जर त्यांनी हे जाणलं असेल तर आज इथे नसेल कशावर? म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि सद्गुरू आपल्या जीवनामध्ये असल्याशिवाय आपलं जीवन अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मनापिशे गोविंदाचे. आपलं जीवन अविनाशी करायचं असेल तर जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूशिवाय मानव जन्माला कधीही अर्थ प्राप्त होणार नाही. सद्गुरूशिवाय आपलं जीवन अर्थपूर्ण होणार नाही. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला मानवता धर्म कळणार नाही. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला माणसासारखं जगता येणार नाही. तेव्हा बाबांनो, विचार करा किंवा करू नका, पण सद्गुरू मात्र करा, त्याला शरण जा आणि आपुला तो एक देव करून घ्यावा. हे मनाशी खूणगाठ पक्की करा. आपल्यासाठी काही वेळ शिल्लक ठेवा. आपल्यासाठी थोडं जगायला हवं, ते जगा. सिकंदरसारखा सिकंदर जगावर ज्यानं विश्व जिंकलं, तो सुद्धा शेवटी मोकळ्या हाताने परत निघून गेला. आपण तर काय घेऊन जाणार? म्हणून आपल्याला काही घेऊन जायचं असेल, शिदोरी घेऊन जायची असेल तर सद्गुरूंना शरण जा. कारण ती आई आहे, ती माऊली आहे. जशी लेक सासरी जाताना आई तिला शिदोरी बांधून जेते, तसं आपला हा जन्म, हा माणसाचा जन्म, ही मृत्यूभूमी म्हणजे सासर आहे असं समजा. इथलं सुख हे सुख नाही आहे असं समजा. तर आपल्याला काहीतरी तो शिदोरी बांधून देईल आणि त्या शिदोरीवरती आपली पुढची वाटचाल होईल. आणि मग अविनाश करी आपुली ऐसे, लावी मनापिसे गोविंदाचे, हे होऊन जाईल. तेव्हा जीवन सार्थकी लागायचं असेल तर सद्गुरूंना शरण जा, सद्गुरूंना शरण जा, सद्गुरूंना शरण जा, सद्गुरूंना शरण जा.